Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. त्यानंतर हेमंत भिंगारदेवे यांना मी मनोगतासाठी आमंत्रित करतो. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, माननीय दळवी सर, माननीय जाधव सर, माननीय भोळे सर, इतर सर्व मान्यवर, आपण सर्व यशस्वी विद्यार्थी म्हणणं चुकीचं ठरेल, यशस्वी अधिकारी झाला आता, आणि उपस्थित भविष्यात होणारे अधिकारी, सर्वप्रथम मी युनिक अकॅडमीचा आभारी आहे. त्यांनी आम्हाला इथं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, आमचा इथं सत्कार घेतला, आमचं अभिनंदन केलं, आणि हा एक बूस्टिंग पॉईंट जो आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात यावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जाधव सरांनी या कार्यक्रमाची संकल्पना जेव्हा सांगितली त्यांच्या बोलण्यातनं 2006 पासून हा कार्यक्रम होतो आहे, तर एक दोन गोष्टी असतात असं मला वाटतं आहे. एक पहिली गोष्ट की जे विद्यार्थी यातून यश मिळवतात त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मिळालेलं व्यासपीठ हा एक याचा उद्देश, आणि जे ॲस्पिरंट्स आहात, म्हणजे कालपर्यंत मी पण होतो, तर ते ॲस्पिरंट्स जे आहेत त्यांना हे जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थींचं मनोगत ऐकताना त्यात मी कुठं सापडतो आहे का, आणि तो मी सापडल्यानंतर मग हा होऊ शकतो, याला 10वी 12वी याचं ग्रॅज्युएशन असं आहे, आणि याने इतकी वर्ष अभ्यास केलीत आणि मी आत्ता आलो आहे, आणि मग मी पण होऊ शकेन, हा जो तुम्हाला मिळणारा यातून विश्वास किंवा आपण एक सेल्फ मोटिवेशन म्हणूया, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्या दृष्टीनं मी थोडासा माझा प्रवास सांगेन सर. इथं मी मूळचा कराडचा, सातारा जिल्ह्यातला. माझं शिक्षण कराडमध्येच झालं. टिळक हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजला माझं माध्यमिक शिक्षण झालं, ज्या शाळेत माझे वडील मुख्याध्यापक होते, म्हणजे संकेतनं सांगितलं त्याचे सेक्रेटरी होते, माझे मुख्याध्यापक होते. त्याच्यामुळं एक गोष्ट अशी झाली की शिक्षकांचं चांगली गोष्ट अशी झाली की शिक्षकांचं खूप लक्ष असायचं, ती चांगली गोष्ट होती. आणि वाईट गोष्ट अशी होती की शिक्षकांचं खूप बारीक लक्ष असायचं. तर त्याच्यामुळे जिथं कुठं स्पेस मिळेल तिथं थोडासा आम्ही आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी करायचो. पण मी या माझ्या यशाचं श्रेय जे पहिल्यांदा देऊ इच्छितो ते माझ्या टिळक हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कराडला देईन, ज्या शाळेमध्ये मी घडलो, जिथं मला जे काही म्हणजे चौफेर व्यक्तिमत्व विकसित करायला ज्या काही गोष्टी मिळाल्या, मग ते कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, काही समाजकार्यातल्या गोष्टी असतील, त्या टिळक हायस्कूलमध्ये मला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. त्याच्यामुळे मी टिळक हायस्कूलचा माझा आभारी आहे या यशाबद्दल. त्यानंतर माझं 11वी 12वी सायन्समध्ये झालं. वडिलांची इच्छा होती मी आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करावं. ते प्रॉस्पेक्ट्स पण आणलेलं त्यांनी, पण मी त्या दिवशी कृष्णा कोयन्याच्या संगमावर पोहायला होतो एंट्रन्सच्या दिवशी. हे विशेष सांगण्याचं कारण नव्हतं, पण थोडंसं तुम्हाला व्यक्तिमत्व कळावं म्हणून मी सांगतो आहे. आणि ते स्वप्न काही वडिलांचं पूर्ण झालं नाही. त्याच्यानंतर BSc ॲग्रीला मला ॲडमिशन घेतलं त्यांनी, आणि दापोलीला मी गेलो. 2 आठवडे मी तिथं राहिलो, आणि 2 आठवड्यात माझं तिथलं पण ॲडमिशन कॅन्सल करून मी घरी आलेलो. कारण विशेष काहीच नव्हतं, लाल माती आणि खूप पाऊस पडतो आहे, आणि मला करायचं नाही तिथं. कराडला आल्यानंतर मग काय करायचं, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स हे रिनाऊंड कॉलेज होतं कराडचं सायन्सच्या संदर्भातलं. मग तिथं प्लेन BScला ॲडमिशन घेतलं. ते पण ॲडमिशन माझं सर खूप उशिरा झालेलं, म्हणजे माझा एक्झाम फॉर्म आणि माझा ॲडमिशन फॉर्म हा एकत्रच भरला गेलेला त्यावेळी. आणि तिथं YCला आल्यानंतर मग मला थोडेसे माझे जे स्ट्रॉंग पॉईंट्स जे आहेत ते मला उमजत गेले. मग मी YCच्या जनरल सेक्रेटरी झालो. शिवाजी युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलवर निवड झाली, आणि मग तिथं यशवंत विचारमंच म्हणून आमचा एक छोटं डायस होतं. त्या डायसवर आम्ही बोलायचो, बऱ्याच गोष्टी डिस्कस करायचो, आणि त्यातून मला माझ्या चांगल्या गोष्टी काय आहेत माझ्या व्यक्तिमत्वातल्या त्या कळत गेल्या. हे होत असताना म्हणजे BSc माझं झालं 2008ला झालं, आणि मग पुढं काय करायचं ते माहीत नव्हतं. वडिलांनी सांगितलं की आता हे GS UR वगैरे झालेलं आहेस, तर LLBला ॲडमिशन घ्यायचं आहे, आणि मग त्या क्षेत्रात काही करायचं असेल तर कर. पण त्यावेळी मोठ्या बहिणीचा असा विचार होता की MBA करावं. त्यावेळी MBAला बूम होती. मी मोठ्या बहिणीचं ऐकलं आणि MBAला ॲडमिशन घेतलं. MBAला ॲडमिशन घेण्यासाठी मी पुण्यात आलो 2008मध्ये.
एका रिनाऊंड कॉलेजमध्ये आलो आणि त्या कॉलेजमध्ये चौकशी केली. म्हणलं असं असं मला तुमच्या कॉलेजमध्ये MBAला ॲडमिशन हवं आहे. ते म्हटले एंट्रन्स दिली आहे का? मी म्हटलं नाही दिली आहे. ते म्हटले नाही होणार. म्हटलं आता काय करायचं? आता पुढच्या वर्षी अभ्यास करून या. बरं ठीक आहे. मग मी एंट्रन्सचा तो अभ्यासक्रम काय असतो तो बघितला, तर त्याच्यात ते मॅथ्स आणि ॲप्टिट्यूड सगळं होतं. आणि लहानपणी मला एक गाणं खूप आवडायचं की रविवार माझ्या आवडीचा, गणित विषय माझ्या नावडीचा. मग मी पुण्यातल्या एका खूप फेमस ज्याला आपण रिनाऊंड क्लास म्हणूया, कॅटचं म्हणजे MBAचं प्रिपरेशन होतं तिथं मी कॅटचं प्रिपरेशन करत होतो. प्रभात रोडला राहिलो मी 2008मध्ये आणि ILS कॉलेजची मेस लावलेली, अनलिमिटेड जेवण मिळत होतं आणि 21 डिग्री टेम्परेचरला ते क्लासमधलं सीसॅटचे नाही सॉरी कॅटचे लेक्चर्स व्हायचे. आणि ते काय तिथं बाउन्सर्स चालायचे मला माहीत नव्हतं, पण क्रिकेट मी खूप खेळलेलो त्याच्यामुळे डक कसं करायचं ते माहीत होतं. आणि ते गेलं. मग कॅटमध्ये माझं काही होणार नव्हतं हे मला पण माहीत होतं, कदाचित घरातल्यांना पण माहीत असेल. पण MBAला ॲडमिशन घेतलं. MBAला पण तीच पुनरावृत्ती झाली जी YC कॉलेजमध्ये कराडमध्ये केलेली. MBAला माझं प्लेसमेंट झालं एका कंपनीमध्ये, पण ती फायनान्शियल मार्केटिंगची कंपनी होती. पोस्ट रिसेशन पिरियड होता तो सगळा. आणि मग ठरवलं की आयुष्यभर हे करायचं नाही आहे. आणि त्यावेळी MPSCचा एक रिझल्ट लागलेला आणि आता जसं पेपरला मोठी ॲड येते तशी लोकसत्ताला मोठी ॲड आलेली आणि मी ती ॲड बघितली. आणि तेव्हा माझा युनिकमध्ये पहिल्यांदा संबंध आला. मी इन्क्वायरी करायला युनिकमध्ये आलेलो आणि मी जॉब करत होतो आणि मी सरांना विचारलं आणि विकेंडची बॅच जी आहे ती विकेंडची बॅच प्रिलिम्सची लावली मी. सर मी युनिकचा विद्यार्थी आहे म्हणजे प्रिलिम्सचा ह्याचा विकेंडच्या बॅचचा. आणि मग ती 2011ची प्रिलिम्स केली पण काही यश मिळालं नाही तिथं. आणि मग मी म्हणलं ठरवलं तिथं म्हणजे माझा घास कुठला आहे ते ओळखूया. आणि 2011ला सुदैवानं 1800 जागांची एक PSIची ॲड आलेली. आणि मग तो 2011 म्हणलं मी ते PSIचं करूया. मी PSIचं ते एक ठोकळा तुम्हाला माहिती आहे तो ठोकळा रटला. PSIची मुख्य परीक्षा दिली आणि मग फिजिकलचं प्रिपरेशन चालू केलं. आणि ते ILS कॉलेजमध्ये अनलिमिटेड मेस खायची सवय होती आणि त्याच्यामुळे वजन पण तसं होतं. आणि मग ते 800 मीटरमध्ये आपल्याला 2.5 मिनटामध्ये 800 मीटर करायचं असतं कंप्लीट. ते काही माझं होत नव्हतं. मग मी युनिकचेच शरद पाटील सर, त्यांना आठवत असेल की नसेल माहीत नाही, त्यांना म्हटलं सर हे माझ्याकडनं काही होत नाही आहे, माझं एक पण पुशअप जात नाही आहे आणि ते पळणं पण होत नाही, शेवटचं 3.5-4 मिनटं लागतात. ते म्हणले MBA केलेलं आहे, चांगली कपॅसिटी आहे तर दुसऱ्या परीक्षांच्याकडे लक्ष द्या. सुदैवानं दुसऱ्या वर्षी 2012मध्ये एक 1112ची STIची ॲड आली. मी STI दिली, प्रामाणिक प्रयत्न केला पण मला 3-1 मार्कनी जे आहे ते तिथली पोस्ट गेली माझी. त्यानंतर ट्रान्झिशन फेज झाली MPSCमध्ये CSATचा पॅटर्न आलेला. 2013च्या CSATमध्ये मला यश नाही मिळालं. 14मध्ये माझ्या आयुष्यात एक चांगली गोष्ट घडली. मी कोल्हापूर प्री IAS ट्रेनिंग सेंटरला सिलेक्ट झालो आणि तिथं जे आहे तिथं खूप चांगली मुलं, खूप छान मित्र मिळाले आणि त्यांच्यामुळं अभ्यास कसा करायचा हे खूप छानरित्या कळलं, उमगलं. आणि 2014ची मेन्स दिली. इंटरव्ह्यूसाठी भोळे सरांचं मार्गदर्शन घेतलं. इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क मिळाले. त्यावेळी पोस्ट मिळेल असं वाटलेलं पण 2 मार्कनी पोस्ट गेली माझी. 15-16ला मला यश नाही मिळालं. 17चा इंटरव्ह्यू दिलेला, 18चा इंटरव्ह्यू दिला आणि शेवटी 18च्या इंटरव्ह्यूला मी डेप्टी CEO क्लास 1 झालो. यावेळी पण सरांनी मार्गदर्शन केलेलं. हा माझा प्रवास होता. माझ्यापेक्षा प्रचंड चांगली कपॅसिटी असलेल्या मुलांनी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत, अभ्यास कसा करावा. मी फक्त एकच गोष्ट सांगेन की ह्या प्रवासामध्ये आणि जे पुण्यात किंवा इतर कुठे राहतात तुम्ही कान हलके ठेवू नका. म्हणजे इथं खूप गोष्टी ऐकायला मिळतात, खूप रूमर्स आहेत आणि त्या गोष्टी तिथंच सोडून जो आहे ते आपला प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो करत राहा. या यशाचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना, माझ्या मोठ्या बहिणीला त्यांना देईन. आणि मेसेज आलेला आहे मला थोडक्यात आवरा. तर मी पाडगावकरांची एक खूप छान कविता मला आवडते, ती मी सांगेन आणि हे माझं मनोगत थांबवेन. भिवून पाऊल टाकू नका, भिवून डोळे झाकू नका, भिणाऱ्याला प्रकाश कुणी बघू देत नाही. भिणाऱ्याला प्रकाश कुणी बघू देत नाही, भिणाऱ्याला इथं कुणी जगू देत नाही. गरुडाहून झेपवणारा प्रत्येकाचा प्राण आहे, विश्वास ठेवा तुमच्या पायात न संपणारं त्राण आहे. विश्वास ठेवा नवा दिवस प्रकाश घेऊन येतो आहे, नवा दिवस विकास घेऊन येतो आहे
आणि आपल्या सगळ्यांना हा नवा दिवस जो विकास घेऊन येणार आहे तो एक MPSCतलं पद घेऊन येईल हे अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर, आपण आम्हाला संधी दिली त्याबद्दल आपले आभारी आहे. धन्यवाद. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.